मला वाटतं अर्थातच फादर्स डे तुम्ही जसं सांगितलं, महत्त्वाची गोष्ट हीच आहे की नेते म्हणून, फादर म्हणून म्हणजे वडील म्हणून जे काम आणि त्यांचं जे मी पाहत असतो, खरोखर अभिमान वाटतो त्यांच्यासोबत उभं राहायला आणि त्यांच्या मागे मागे उभं राहायला. कारण त्यांचं काम जे आहे आणि त्यांचं प्रेम जे आहे तेच मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच काम करत असतो. तर खूप वेळा मी फोटो पण त्यांच्यावर टाकत असतो की प्राऊड टू स्टँड विथ यू. मला वाटतं आपण पाहिलं असेल आज कालच मला वाटतं इलॉन मस्क यांनी ईव्हीएम बद्दल ट्विट केलं होतं. त्याचसोबत आज देशभरातून सगळेच आपण पत्रकार म्हणून असाल, जे सिव्हिल सोसायटी येते आणि आम्ही सगळेच ट्विट करत आहोत की उत्तर पश्चिममध्ये जो घोळ झालेला आहे, एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे. म्हणजे त्यांना ती अनिल मसी सारखी फुटेज नकोय वाटतं, कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली. दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते, आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं ईव्हीएम उघडण्याचं. ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली, जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली, तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झालाय हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल. आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता, हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय.